एक फलटण प्रश्न विचारायचा आहे की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने ते डाटा सांगतात, खरं तर खडसेंच्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी आरोपीचा डाटा सांगणं म्हणजे त्यांची वैयक्तिक मालमत्ता असते त्याचा माहिती देणं आणि चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं माननीय अजितदादांनी त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावर ह्यावेळेस काहीतरी निर्णय घ्यावा. याचं कारण असं की सरकारमध्ये नियम कायद्यांनी चालतात, कुणाच्या मनमर्जीनी सरकार चालत नाही. त्याच्यामुळे अनेक केसेसमध्ये जो डेटा प्रायव्हेट आहे तो ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा बाहेर दिला जातो त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की जर अजितदादा काल म्हणलेत की हे मला आवडलेलं नाही आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, तर आमच्याही अपेक्षा आहेत. कारण का आम्ही या फलटणच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून राजकारण आणलं नाही आणि आम्ही आणणारही नाही. विचार करा, कुणाच्या तरी लेकीची हत्या झालेली आहे, त्याचं राजकारण आम्ही कधीच करणार नाही. त्याच्यामुळे आमची सहकार्याची भूमिका असेल महाराष्ट्र सरकारबरोबर की सगळे मिळून या पोरीला, आपल्या लेकीला न्याय मिळायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची माणुसकीच्या नात्याने. त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा आहेत की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा.